मुलुंड में गणेश मंडल के 2 कार्यकर्ताओं को तेज रफ्तार कार ने उड़ा दिया। एक की मौत, दूसरा गंभीर रूप से घायल। एएनसी मुलुंड में आज सुबह सीढ़ी पर चढ़कर बैनर लगा रहे गणेश मंडल के 2 कार्यकर्ताओं को बीएमडब्ल्यू कार ने कुचल दिया। एक कार्यकर्ता प्रीतम थोराट की मौत हो गई और एक कार्यकर्ता प्रसाद पाटिल गंभीर रूप से घायल हो गए। इस मामले में पुलिस ने कुछ ही घंटों में भागे शक्ति अलग की कार की तलाशी ली। पुलिस ने बीएमडब्ल्यू कार को मुलुंड कॉलोनी इलाके से जब्त कर लिया, जहां शक्ति रहते हैं, लेकिन शक्ति बाइक लेकर फरार हो गया। 8 टीमों की मदद से पुलिस ने आखिरकार शक्ति को खारघर से गिरफ्तार कर लिया है। फिलहाल उनकी मेडिकल जांच और जांच चल रही है। बाइट पुरुषोत्तम कराड, उपायुक्त परिमंडल 7। मुलुंड ईस्ट मध्ये आज सकाळी पहाटे 4च्या दरम्यान मंडळाचे 2 कार्यकर्ते एका सीडीवर चढून काही कमानीचं काम करत होते। या दरम्यान एक गाडी त्या ठिकाणी रस्त्याने जात असताना एका कोपऱ्याला त्याचा धक्का लागला, डॅश लागला आणि त्यामधून ते सीडीवरून दोघे खाली पडले। त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे, दुर्दैवी मृत्यू आहे आणि दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत। यामध्ये आम्ही 2-7 मधून वेगवेगळ्या टीम तयार केल्या आणि आरोपीच्या सुरुवातीला गाडीचा शोध घेण्यात आला। त्या गाडीचा शोध आम्हाला लवकर लागल्यानंतर पुन्हा आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा शोध घेऊन आम्ही त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेतलेला आहे। आता पुढील तपास नवगड पोलीस स्टेशन येथे करत आहे। नाव काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, काय करतो तो आणि एवढ्या सकाळी कुठे आरोपीचं सध्या आम्ही त्या ताब्यात घेतल्याबरोबर त्याला मेडिकलला पाठवलेलं, त्याचं पूर्ण डिटेल इन्क्वायरी करणं बाकी आहे, परंतु त्याचं नाव शक्ती आलगे, 32 वर्ष वयाचा हा तरुण आहे। गाडी त्याच्या स्वतःच्याच नावावर आहे। बाकी आणखी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे बाकी आहे, जे आणखी नवीन काय माहिती भेटेल आम्ही आपल्याला देऊ। थँक्यू। काही नशा वगैरे केलेला होता असं काय आलं? आम्ही त्याला आता मेडिकलला पाठवलेलं आहे। मेडिकलमधून त्याचे ब्लड सॅम्पल वगैरे सर्व कलेक्ट करून ते फॉरेन्सिक लॅबला पाठवू आणि त्यामध्ये जे रिझल्ट येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई। थँक्यू।